जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आज आपण 9वा अध्याय सुरू करणार आहोत। तर कोणाला काही फीडबॅक आहे का? काही म्हणजे 8व्या अध्यायाबद्दल काही समजलं नाही आहे वगैरे असं काय आहे? नाही? बरं, ठीक आहे, मग आपण चालू करूया. पहिला श्लोक. कोणाला आठवतंय मी काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्सेसपूर्वी मी एक सांगितलेलं की लेक्चरला बसण्याआधी काय करायला पाहिजे? कोणाला आठवते मी काय सांगितलं होतं? हरे कृष्ण प्रभू, आपण गुरूंना आणि श्रीकृष्णाची कृपा घेऊन आपण अध्यायाला सुरुवात करावी असं आपण बरोबर. तर आज ऑनेस्टली सांगा, किती जणांनी प्रभुपाद श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं स्मरण करून किंवा जर दीक्षा झाली असेल तर आपल्या गुरूंचं स्मरण केलं आहे आणि मग तुम्ही लेक्चरला बसला आहात? हो प्रभूजी, सद्गुरूंना आणि कृष्ण भगवानांना नमस्कार करूनच बसलेलो आहे क्लासला, ऍटलीस्ट मी तरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
व्हेरी गुड. तर ज्यांनी पण नाही केलंय प्लीज एक ती अशी म्हणजे कधी न चुकणारी अशी सवय लावा तुम्ही. कारण हे जे आपण बघतोय, बोलतोय वगैरे, शिकतोय वगैरे ना, हे गुरुच्या कृपेशिवाय ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल आहे. बऱ्याच वेळी ना असं लोकांना एक गैरसमज असतो की आपण लेक्चर जेव्हा देतो तेव्हाच फक्त गुरूंना नमस्कार करायचा म्हणून. बऱ्याच वेळी तुम्ही बघायला स्पेशली इस्कॉनमध्ये प्रत्येक वेळी लेक्चर देण्याआधी जो लेक्चर देणारा असतो तो ओम ज्ञानतिमिरांधस्य आणि पूर्ण मंगलाचरणचे प्रार्थना म्हणतो. पण ही सवय लेक्चर ऐकणाऱ्यांमध्ये दिसत नाही ती. तर फक्त बोलण्याच्या वेळी गुरुची कृपा हवी असं नाही आहे, ती समजण्याकरता सुद्धा गुरुची कृपा हवी. आणि हे आपल्याला ना आता ह्याच श्लोकामध्ये आपण हे शिकू शकतो आपण. तर आज आपण त्याबद्दल बघूया आणि बोलूया आपण. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. तात्पर्य अनुवाद. हरे कृष्णा. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 2-3 छोट्या छोट्या गोष्टी आपण बघूया. तर पहिली गोष्ट तुम्हाला दिसते मोक्षसे आणि शुभात या 2 शब्दांमध्ये एक असा उलटा एस सारखा दिसतोय. प्रॉपरली ए लिहिला नाही आहे पण तसा एस सारखा एक दिसतोय. तर ते ह्याचा अर्थ आहे की मोक्षसे आणि अशुभात असं शब्द आहे तो. तर तो शुभात हा शब्द नाही, अशुभात हा शब्द आहे तो. पण तो बोलताना कसा बोलला जातो तर से हा जो शब्द आहे तो जास्ती दीर्घ वेळ बोलला जातो. तर मोक्षसे शुभात असं बोललं जातं ते. त्याचा अर्थ काय होतं की मोक्षसे आणि अशुभात हे 2 शब्द एकत्र बोलले जातात. आणि हे का आहे ह्याच्यामध्ये असं, तर तुम्ही जर का प्रत्येक लाईनमधले जर तुम्ही सिलॅबल्स म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात माहिती नाही, तर ते काउंट केले ना तर तुम्हाला 8 आणि 8च्या 2-2 ग्रुप्स दिसतील तुम्हाला. तर पहिलं गोष्ट इदम तू ते म्हणजे इ दम तू ते गुह्यतमम म्हणजे हे 8 शब्द 8 झाले सिलॅबल्स. आणि प्रवक्ष्याम्य न सुयवे 3-2-2 हे 8 झाले. त्यामुळे पहिली लाईन जी आहे ती 16 अक्षरांची आहे. आणि नंतर तसंच ज्ञानम विज्ञान सहितम म्हणजे ते 8 झाले. आणि यज ज्ञात्वा मोक्षसे शुभात हे 8 झाले. तर जो तो वेगळा वेगळा जर शब्द म्हटला ना तर अशुभात हा आपल्याला हा अक्षर बोलावा लागतो. ज्याच्यामुळे काय होतं तर ती ट्यूनची ती लय जी असते ना ती ब्रेक होते. यज्ञात्वा मोक्षसे अशुभात हे 9 अक्षरं झाली. तर त्या 8मध्ये फिट करण्याकरता हा संस्कृतमध्ये हा एक रूल आहे की तुम्ही आधीच्या अक्षराला जर जास्ती इलॉंगेटेड पद्धतीने जर तुम्ही म्हटलं तर इट इंडिकेट्स की तो नंतरच्या शब्दाला हा ॲड होतो ऑटोमॅटिकली. त्यामुळे मोक्षसे शुभात आहे, अशुभात हा दिसत नाही आहे तिकडे. ठीक आहे. तर आता कृष्णाने काय सांगितलंय आता की आता तो काय बोलतोय की मी तुला परत एक ज्ञान देणार आहे. ओके. आता कोणतं ज्ञान आहे तर त्याच्यात त्यांनी क्वालिटीज सांगितलेल्या आहेत त्या आपण बघून घेऊया. पहिलं काय बोलतो इदम ज्ञानम म्हणजे आता जे मी तुला ज्ञान देणार आहे ते म्हणजे काय की हे ज्ञान त्यांनी ऑलरेडी आधी दिलेलं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. तर आत्तापर्यंत त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे आपल्याला. कर्मकांडाबद्दल सांगितलंय, कर्मयोगाबद्दल सांगितलंय, ज्ञानयोगाचं थोडंसं इंट्रोडक्शन दिलंय,
नंतर अष्टांग योग, ध्यान योग त्याच्याबद्दल सांगितलं आहे आपल्याला, राईट. आणि भक्तियोगाचं फक्त इंट्रोडक्शन दिलं आहे. तर आता तो भक्तियोग जो आहे तो संपूर्ण 9व्या अध्यायामध्ये तो एक खूप डीप लेवलला तो घेऊन जाणार आहे. त्यामुळे हा जर अध्याय तुम्हाला नीट कळला ना, तर तुम्हाला भक्तियोग समजला, तुम्हाला भगवद्गीता समजली असं आपण समजू शकतो. आणि ह्याच्यामध्ये हे डीप काय आहे, ह्याला डीप का म्हणतात ते पण आपण बघून घेऊया. तर नंतर तो बोलतोय हे ज्ञानम म्हणजे ज्ञान विज्ञान सहितम बोलतोय. तर ज्ञान आणि विज्ञान मध्ये काय फरक आहे ते पण आपण आज बघून घेऊया. कोणाला आठवतंय आपण आधी एक पर्टिक्युलर अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान असे दोन्ही शब्द एकत्र आले होते? कोणत्या अध्यायामध्ये होते आणि कोणत्या श्लोकात होते माहिती आहे? तर 7व्या अध्यायाचं नाव काय होतं? ज्ञान विज्ञान योग होतं. तर आपण ज्ञान काय आणि विज्ञान काय सॉरी, तर हे पण आपण बघून घेतलेलं आणि आज आपण परत बघून घेऊया ते. तिकडे 2ऱ्या अध्यायामध्ये कृष्ण बोललेला की हे ज्ञान मिळाल्यावरती असं काहीच उरत नाही जे माहिती नाही येते, आणि ह्याच्यावरती अजून काही जाणून घेण्याचं काही गरज पण उरत नाही, काहीच उरत नाही असं जाणून घेण्यासारखं. आणि इकडे परत तो आपल्याला डिटेलमध्ये सांगतोय, मी तुला परत ज्ञान आणि विज्ञान देणार आहे तुला. ओके. आणि ह्या ज्ञानाला तो कोणतं ज्ञान म्हणतोय? तो गुह्यतमम म्हटलंय त्यांनी. हां, गुह्यचा अर्थ कोणाला माहित आहे? कॉन्फिडेन्शियल प्रभूजी. एक्झॅक्टली, व्हेरी नाईस माताजी. गुह्य म्हणजे कॉन्फिडेन्शियल. आता गंमत बघा, आपण ह्याबद्दल बोलू आपण. तुम्ही पण विचार करा की भगवद्गीतेच्या करोडो कॉपीज वितरण झालेलं आहे आणि हजारो वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती संपूर्ण भगवद्गीता अर्थासहित आहे. तर आता त्याच्यामध्ये गुह्य असं काय उरलं त्याच्यामध्ये? ठीक आहे, तर आपण त्याबद्दल बोलून घेऊया आपण. नंतर काय बोलतोय? प्रवक्ष्याम्य न अनसूयवे. हां, अनसूया म्हणजे कोणाला माहिती आहे काय? बरं, असूया म्हणजे काय माहिती आहे? कोण सांगेल असूया म्हणजे काय? तर असूया म्हणजे एन्वी. आपल्याला एखादी गोष्ट जर का हवी आहे, ती आपल्याला नाही मिळाली, समोरच्याला मिळाली, तर आपल्यामध्ये एक एन्वी असं निर्माण होते. हां, किंवा एखाद्या गोष्टीचा तिरस्कार होतो आपल्याला, तर ती म्हणजे असूया. एखाद्या समोरची व्यक्ती आपल्याला आवडत नाही, हां, त्याच्या काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत ज्या आपल्याला आवडत नाही आहेत. ओके, तर त्याला असूया म्हणतात. तर अनसूया म्हणजे ऑपोजिट, ज्याच्याकडे असूया नाही आहे तो अनसूय. ओके. आणि यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात, म्हणजे जे जाणल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अशुभ असं तुमच्या आयुष्यात राहत नाही आणि तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. हे कृष्ण ह्या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतोय. तर मत्सर जो असतो ना, एन्व्ही मत्सर जो असतो तो मत्सर आपल्याला हा ज्या आध्यात्मिक मार्गावरती जी आपण प्रगती करायचा प्रयत्न करतो त्या मार्गावरती काय काय अडथळे निर्माण करतो ते पण आज आपण बघून घेऊया. असं कसं आपल्याला एक आंधळं बनवतो मत्सर, ते पण आपण बघून घेऊया. भगवद्गीता जर का शिकायची असेल तर मत्सर नसला पाहिजे आपल्यामध्ये, आणि तो का नसला पाहिजे ते पण आपण शिकून घेऊया आपण. आणि ज्ञान आणि विज्ञान जसं बोलल्याप्रमाणे आपण त्याचे डिफरन्सेस पण बघून घेऊया आज. तर या श्लोकाचं सार काय आहे? तर कृष्ण इथे आपल्याला सांगतोय की मी आता तुला असं गोपनीय ज्ञान देणार आहे की जे मिळाल्यानंतर तुला मोक्ष मिळेल, आणि नुसतं नॉलेज नाही देणार, तर मी तुला विज्ञान पण देणार आहे. आणि हे ज्ञान विज्ञान एक गुह्य असं ज्ञान आहे. तर ही कोणती अशी सामान्य अशी धार्मिक सूचना नाही आहे. हां, ही प्रॉपर हे भगवद्गीताचं हृदय आहे हे. आता आपण बोललो ह्याबद्दल, राईट,
की भगवद्गीताचे पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे 1 ते 6 आणि 13 ते 18 हे जे अध्याय आहेत हे कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्यांबद्दल सांगतात. पण मधले जे 6 अध्याय आहेत 7व्यापासून 12व्या अध्यायापर्यंत ते भक्तियोगाबद्दल सांगतायत. आणि ह्याच्याबद्दल आपण बोललेलो आधी की भक्तियोग मध्ये असल्यामुळे त्याचं एक विशिष्ट असं महत्त्व येतं. आणि आपण म्हणाल ह्याबद्दल की एखादी सगळ्यात इम्पॉर्टंट अशी जी गोष्ट असते ती आपण आपल्या मेन डोअरच्या जवळ किंवा बाल्कनीमध्ये की अशा ठिकाणी ठेवत नाही. ती एकदम अशा ठिकाणी ठेवतो की जिकडे सहजा कोणाचा हात लागू शकणार नाही, बाहेरची व्यक्ती येऊन त्याला बघू नाही शकणार किंवा त्याला हात नाही लावू शकणार. तर भक्तियोग पण तसाच आहे. तुम्हाला कृष्णापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला कृष्णाला सर्वोत्तम पुरुषोत्तम हे मानलं पाहिजे आणि तरच तुम्ही भक्तियोगापर्यंत पोहोचू शकाल. आणि हे अतिशय कॉन्फिडेन्शियल नॉलेज असल्यामुळे प्रत्येकाला ह्या नॉलेजबद्दल म्हणजे इंटरेस्ट निर्माण होत नाही, विश्वास निर्माण होत नाही आणि आवडही निर्माण होत नाही. म्हणजे त्याला म्हणजे कृष्णाबद्दल ज्ञान मिळवण्याची आवड तशी निर्माण होत नाही. आता श्री भगवान उवाच परत हे येत आहे 9व्या अध्यायामध्ये. तर आपण मागे ह्याबद्दल बोललो होतो, काही गोष्टी मी आज थोडे रिपीट करणार आहे. तर 7वा अध्याय, 9वा अध्याय, 15वा अध्याय नाही 12वा आणि 15वा हे 4 असे अध्याय आहेत पूर्ण 18 अध्यायांमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्जुन उवाच सापडणार नाही. फक्त भगवान श्रीकृष्णच बोलले आहेत ह्यामध्ये 7वा, 9वा, 12वा आणि 15वा. आणि ह्याच्यामध्ये इतकं डीप असं नॉलेज दिलेलं आहे ह्या अध्यायांमध्ये की म्हणजे आपल्याला त्यावेळी असं वाटतं की अर्जुनाने प्रश्न विचारला नाही म्हणून भगवानांना इंटरप्ट केलं नाही आणि म्हणून भगवानांनी किती डीपमध्ये असं नॉलेज दिलं आहे असंही आपल्याला वाटतं. तर इथे श्रीकृष्ण परम पुरुषोत्तम भगवान बोलत आहेत, त्यामुळे आपण जास्ती इंटरेस्ट घेतला पाहिजे ऐकण्यामध्ये. संपूर्ण चॅप्टर 34 श्लोकांचा जो आहे तर इथे कृष्ण बोलते इदम तुते, म्हणजे ते सांगतायत की हे जे ज्ञान आहे हे थेट तुला मी देतोय आणि हे काइंड ऑफ पर्सनल रिलेशनशिप असं इंडिकेट करतात. आणि हे म्हणजे कसं कृष्ण इथे दाखवतोय की हे जे ज्ञान मी तुला दिलेलं आहे त्याच्यावरती अजून एक लेवलचं ज्ञान मी तुला आता देणार आहे म्हणून. आणि गुह्यतमम बोलतोय तो. तर गुह्य म्हणजे कॉन्फिडेन्शियल आपण बोलल्या त्याप्रमाणे. तर तमम ह्या शब्दाचा काय अर्थ येतो तो आज आपण बघून घेऊया. तर गुह्य बोलला तर ठीक आहे, पण गुह्यतमम असं का बोललाय ते. तर तमम म्हणजे श्रेष्ठ असं अर्थ येतो त्याचा. आणि अध्याय 9 जो आहे ना हा स्वतः म्हणजे एक श्रेष्ठ नॉलेज आहे आणि श्रेष्ठ असल्यामुळे सगळी लोक त्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे तो गुह्य पण राहत होतो त्याप्रमाणे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असं काय आहे तर कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की तू मत्सर करत नाही माझा म्हणून मी तुला हे ज्ञान देतोय. तर आता आपण त्यामध्ये आपण स्वतःला इंडिकेट म्हणजे टाकू शकतो आपण त्याला ह्या सिच्युएशनमध्ये की आपल्याला कृष्ण किती आवडतो. म्हणजे एखादी गोष्ट कृष्णाने आपल्याला सांगितली तर आपण मनापासून करतो का, आनंदाने करतो का. जर कृष्णाची कुठे तारीफ झाली तर आपल्याला किती आनंद होतो. म्हणजे कृष्णाचा एखादा शब्द ऐकला, वाचला किंवा त्याचा गहन असा अर्थ समजला तर आपल्याला किती आनंद होतो. एक मिनिट. तर जेवढा कृष्णाबद्दल आपल्याला प्रेम आहे तेवढं कृष्णाची तारीफ झाल्यावरती आपल्याला जास्ती आनंद व्हायला पाहिजे. आणि जेवढा जास्ती आनंद होतो तेवढंच आपलं एक इंडिकेशन आहे की आपल्याला कृष्णाबद्दल असूया नाही आहे म्हणून. कृष्णामध्ये दोष फाइंड आउट करण्याची एक वेगळी
खाज निर्माण होते लोकांमध्ये. की काय रे तुमचा कृष्ण 16,000 बायकांबरोबर नाचतो, काय रे तुमचा कृष्ण त्यांनी खोटं बोलला किती वेळेला, काय रे तुमचा कृष्ण असा आणि तसा वगैरे. तर हे जे आहेत ना, हे मुद्दामून त्यांना जी असूया असते ना कृष्णाबद्दल, ती अशा मार्गाने बाहेर पडते आणि हळूहळू हळूहळू ती असूया त्यांना कृष्णापासून लांब लांब नेत राहते. त्यामुळे काय होतं की त्यांना कृष्णाबद्दले चांगले गुण कमी कमी दिसतात आणि वाईट गोष्टी जास्ती दिसतात. ओके. आणि वाईट गोष्टी दिसतात म्हणजे असं नाही की वाईट गोष्टी आहेत म्हणून दिसत आहेत, त्यांची नजर चुकीची आहे म्हणून त्यांना ती गोष्ट चांगली दिसत नाही, वाईट दिसते त्यांना ती. आणि हे म्हणून काय होतं की अशा लोकांना मग कृष्णाबद्दल जेवढी जास्ती माहिती देऊ तेवढं त्यांना जास्ती मत्सर निर्माण होतो, तेवढं त्यांना जास्ती कृष्णापासून लांब जावं लागतं मग. आणि मग मग त्यांना म्हणजे तो खालचा अधोगतीचा मार्ग त्यांचा अजून अजून मोठा मोठा होत जातो मग तो. आणि ज्ञानम विज्ञान सहितम, तर ज्ञान म्हणजे काय, तर जी भक्ती आपण करतो किंवा आपण जे आत्मा शरीर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, आत्म्याची काय कर्तव्य आहेत, शरीरात असताना काय केलं पाहिजे, हे प्रकृतीमध्ये काय आहे, आपण कोण आहोत, भगवान कोण आहे, हे ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. ह्या दोन्हींसकट तो आपल्याला आता ज्ञान देणार आहे, ते तो आपल्याला सांगतोय इथे कृष्ण. आणि फायनली तो एक प्रॉमिस देतोय आपल्याला, यज ज्ञात्वा, म्हणजे हे जाणल्यावरती मोक्षसे अशुभात. कोणतं, तर जे अशुभ अशा गोष्टी आहेत त्यापासनं आपलं मुक्तता होते. आता तुमच्या दृष्टीने अशुभ काय काय आहे, काही एक्झाम्पल्स देऊ शकाल का तुम्ही, काय अशुभ आहे आणि काय अशुभ नाही आहे? म्हणजे याच्या अगोदर थोड्या वेगळ्या कल्पना होत्या भगवद्गीता शिकायच्या अगोदर, पण आता भगवद्गीता शिकल्यानंतर असं वाटतंय प्रभूजी जे कृष्णाला समर्पित गोष्टी आहेत त्या सगळ्या शुभ आहेत आणि ज्या कृष्णाला समर्पित नाहीये त्या अशुभ आहेत, असं मी सांगेन. एक्सलंट एक्सलंट. एक्झाम्पल देऊ शकाल तुम्ही, कृष्णाला समर्पित आपण काय काय नाही करत? हो, म्हणजे कृष्णाला सॉरी म्हणजे सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी वुड बी ज्या कृष्णाला असमर्पित म्हणजे अशुभ ठरल्या जातील. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. माझ्या ह्याच्यामध्ये समजा मी विचारलं तुम्हाला की पुण्य कुठे येतं, पुण्य शुभ आहे का अशुभ आहे? अशुभ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ह्याच अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला ते परत सांगतो सुद्धा. ह्या अध्यायामध्ये ना अशा भरपूर असे सरप्राइजेस मिळतील तुम्हाला. आणि तुम्हाला एक म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं एक नॉलेज, वेगळ्या लेवलचं नॉलेज आणि वेगळ्या प्रकारचं एक सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला जेव्हा हे जे काही सरप्राइजेस वगैरे येतील ना. पुण्याबद्दल कृष्ण बोलतो, देवी देवतांबद्दल बोलतो, सृष्टी आणि प्रलय त्याबद्दल बोलतो. आणि सगळ्यात म्हणजे भक्ती मार्गामध्ये एक वन ऑफ द मोस्ट फेमस वर्स आहे भगवद्गीतेमध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम, 26वा श्लोक आहे, त्याबद्दल पण कृष्ण बोलेल. हा अध्याय म्हणजे ॲब्सोल्यूट ब्युटिफुल एकदम असा अध्याय आहे. प्रभूजी एकच इथे जस्ट विचारायचं होतं की जे पुण्य आहे ते जर आपण कृष्णाला स्मरून केलं की आणि कोणत्याही फळाची अपेक्षा नाही केली तर दॅट पुण्य गोज टू भक्ती लेवल. इज दॅट राईट अंडरस्टँडिंग प्रभूजी? खरं म्हणजे ते मग ते भक्ती होतच नाही ती. जर का सेल्फिश मोटिव्हनी केलेली गोष्ट असेल, पण नाही, फळाची अपेक्षाच नाही करत आहे आपण इथे, म्हणजे असं जस्ट जाणून घ्यायचा विचार करते म्हणजे मी. नाही, कारण फळाची जर अपेक्षा नसेल तर ते पुण्य ठरतच नाही. ओके. अंडरस्टूड. आता गंमत कशी आहे की मल्टिपल लेवल्स आहेत ह्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे पाप जेव्हा व्यक्ती करते, म्हणजे काय, शास्त्रात जे सांगितलेलं आहे करू नका ते आपण करायचं, किंवा करा जे सांगितले ते करायचं नाही, ते पाप झालं.
मग असतं त्याच्यावरती पुण्य, की शास्त्रात जे सांगितलंय जे करायचं ते करायचं आणि जे नाही करायला सांगितलंय ते नाही करायचं, पण एका स्वार्थी हेतूने. कारण मला त्याच्यातनं फळ मिळणार आहे म्हणून मी शास्त्रात सांगितलेलं आहे ते मी करतोय. जर फळ मिळणार नसेल तर मी करणार नाही. ते झालं पुण्याच्या लेवलचं. नंतर एक वरची लेवल येते जे आपण कर्मयोग शिकलो ते, की शास्त्रात सांगितलंय म्हणून मी ते करणारच आणि माझं कर्तव्य आहे म्हणून पण मी करणार. हां, म्हणजे पाप तर नाहीच करत ती व्यक्ती आणि पुण्याकरता सुद्धा ती काम करत नाही आहे व्यक्ती. तो कर्मयोग झाला. मग जेव्हा तुम्ही बोलताना मी फळाची अपेक्षा ठेवलेली नाही, तर ते कर्मयोग झाला, पण तो भक्तियोग नाही आहे. तो कर्मयोग म्हणजे काय आहे, की एखादी व्यक्ती दररोज सकाळी आई असेल वडील असेल उठून आपल्या मुलांकरता वगैरे सगळं स्वतःचं कर्म करणार, त्यांना सगळं त्यांचं संगोपन करणार वगैरे, तर तो कर्मयोग झाला. हां, अशी स्वार्थी अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं, की मुलांनी आपलं काळजी करावी म्हणून मी करतोय वगैरे, असं नाही आहे. तर तो कर्मयोग झाला. पण तिकडे कृष्ण नाही आहे त्याच्यामध्ये. नंतर येतात ज्ञानयोग ध्यानयोग आहेत, पण ते वेगळे मार्ग आहेत ते. आणि त्याच्यानंतर जेव्हा भक्तियोग येतो त्यावेळी कसं होतं, की कृष्णाकरता केलेली गोष्ट, प्रेमाने केलेली गोष्ट ती भक्तियोग ठरते. तर आता मी जेव्हा दररोज सकाळी उठून ऑफिसला वगैरे जातो, हां, तर माझ्या पूर्ण जीवनामध्ये जर कृष्ण नसेल तरीसुद्धा मी अस्वार्थी निस्वार्थी हेतूने मी जर करत असेन तर तो कर्मयोग झाला. पण मी जर असा विचार केला की नाही, मला कृष्णाकरता करायचं आहे, मी माझ्या मुलांना जर वाढवतोय तर ते मोठे झाल्यावरती म्हणजे इवन आत्तापासून सुद्धा चांगले कृष्णभक्त बनावे म्हणून मी हे सगळं करतोय, तर ती कृष्णाप्रती भक्ती आहे. हे झालं. एखादं फळ मिळालं आपल्याला, हां, तर फळ मिळालं, आता भूक लागली म्हणून खायचंय, एक निस्वार्थी हेतूने मी खाल्लंय मे बी, असं अज्युम करूया, पण ती भक्ती नाही आहे, ते कर्मयोग झाला. पण समजा मी तो फळ आनंदाने प्रेमाने कृष्णाला मी अर्पण केलं आणि त्याचा प्रसाद म्हणून मी घेतला, तर तो भक्तियोग झाला. दोन्ही गोष्टींमध्ये खाणं हे आलं, पण एका गोष्टीमध्ये प्रेम आणि भक्ती आहे, दुसऱ्या गोष्टीत कर्तव्य आहे फक्त. तर कर्तव्याच्या लेवलच्या वरच्या लेवलला आपण जाऊ त्यावेळी भक्तीच्या अँगलने आपण विचार करतो आपण. ठीक आहे. हो हो, खूप छान प्रभू. हरे कृष्ण. तर आपण बघून घेऊया ज्ञान आणि विज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे. ओके. तर ज्ञान म्हणजे काय, जे तात्विक जे आहे ते, जे फक्त समजच्या लेवलवरती आहे. म्हणजे मी एक आत्मा आहे, मी शरीर नाही, मला हे शरीर तात्पुरतं मिळालेलं आहे, शरीर सुटल्यानंतर परत मी दुसऱ्या शरीरात जाणार, प्रकृती म्हणजे काय आहे, कृष्ण कोण आहे, कृष्णाप्रती माझं कर्तव्य काय आहे, जीवनाचं ध्येय काय वगैरे, अशा गोष्टींचं नॉलेज. ओके. पण त्या नॉलेजला प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नाही आहे, की बाबा अमुक एका ठिकाणी कृष्णाने एक लीला केलेली होती, हे ज्ञान झालं. पण ती लीला समजून घेणं, कृष्णाप्रती एक प्रेम निर्माण होणं, कृष्णाला नमस्कार करणं, हा भक्ती करणं कृष्णाची, हे विज्ञान झालं. तर ज्ञान म्हणजे फक्त थिअरेटिकल नॉलेज, विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन झालं. तर कृष्ण इथे नुसतं ज्ञान देत नाही आहे की बाबा मी परम पुरुषोत्तम आहे, भगवान आहे मी, म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला नमस्कार करा. तर तसं नाही करत आहे तो. प्रॉपरली डिटेलमध्ये आपल्याला तो भगवान आहे म्हणजे काय, का करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, हां, आणि कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या डिटेलमध्ये तो आपल्याला इन्फॉर्मेशन देतोय, विच इज द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ दॅट नॉलेज. तर ते आपल्याला इथे थोड्याफार फरकाने आपल्याला 7व्या आणि 8व्या अध्यायात पण दिसलेलं, 9व्या अध्यायात पण दिसेल. जरा जास्ती लेवलवरती आपल्याला 10व्या अध्यायात पण दिसेल आपल्याला. ते हे मिळालं की हे दोन्ही प्रकारचं नॉलेज मिळालं की आपल्याला कळून येतं की बाबा नुसती समज नाही आहे, तर ती समज मी प्रॅक्टिकली माझ्या जीवनात कशी आणू शकतो, हां, हे पण मला समजतंय. ठीक आहे. आपण इदम ज्ञानमबद्दल जरा बोललेलो आपण. तर इदम ज्ञान म्हणजे साधा अर्थ निघतो हे ज्ञान म्हणून.
ओके. पण ही सामान्य माहिती नाही आहे ही. ओके. तो म्हणजे असं कोणतं सांगत नाही की बाबा अरे बाबा 1+2=3 किंवा हायड्रोजन प्लस ऑक्सिजन, 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे 1 ऑक्सिजनचा टाकला की वॉटर बनतं वगैरे. आता आपण ह्याच एक्झाम्पलमध्ये बघून घेऊया की किती जणांना माहिती आहे H2O म्हणजे वॉटर ना, पण किती आता हायड्रोजन हवेमध्ये पण आहे, ऑक्सिजन पण हवेमध्ये आहे, पण तरीसुद्धा लोकांना त्या दोघांपासनं वॉटर बनवता येत नाही अजूनही, राईट. तर म्हणजे ही फक्त थिअरिटिकल नॉलेज झालं, त्याला प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नाही आहे त्याचं, की पाणी कसं बनवावं. ठीक आहे. तर हे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोघांमधला फरक झाला. ठीक आहे. तर कर्मयोग नंतर भौतिकवादी ज्ञान असो किंवा मायावादी ज्ञान असो, त्याच्या व्यतिरिक्त कृष्ण आपल्याला काहीतरी सांगतोय. नुसतं तो आत्मा आणि शरीर ह्याचं विश्लेषण त्यांनी करत नाही आहे तो. ओके. तर काय होतं की हे जे ज्ञान आहे ना, आपण मागे ह्याबद्दल बोललेलो, तर भक्ती ही जी आहे ही भगवानांप्रती केली जाते आणि ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान ह्या 3 लेवलचं नॉलेज आपल्याला मिळू शकतं. म्हणजे ब्रह्मन हे सर्वात खालचं आहे, नंतर परमात्मा आणि मग भगवान. तर हे भगवानांच्या लेवलचं नॉलेज कृष्ण आता आपल्याला ह्या भक्तियोग ह्या 7व्यापासून 12व्या अध्यायामध्ये देतोय. त्याच्यामध्ये सुद्धा 9वा अतिशय गोपनीय आहे आणि जास्ती डिटेलमध्ये कृष्णाने दिलेला आहे. त्यामुळे कृष्ण त्याला अद्वितीय असं त्याला संबोधतोय तो कृष्ण इथे. ठीक आहे. तर नुसतं हे आत्म्याच्या लेवलवरती नाही आहे ते. एखाद्याने कृष्णाला कसं ओळखावं, त्याला जाणल्यावरती त्याची भक्ती कशी करावी, ह्या लेवलचं पण कृष्ण इथे आपल्याला ज्ञान देतोय. हे ज्ञान मिळाल्यानंतर ना आपल्याला एक जी समज असते की जड शरीर, म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर वगैरे. ओके. त्याच्यातनं एक ना आपला एक भ्रम झालेला असतो की मी हे शरीर आहे म्हणून. तर आपल्याला भक्ती केल्यानंतर कृष्णाची प्रेममयी सेवा केल्यानंतर आपल्याला ना एक अशा लेवलचं असं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन मिळालेलं ज्ञान असं मिळतं आपल्याला की ज्याच्यामुळे आपल्याला किती कॉन्फिडन्स येतो, किती चांगली समज येते की मी शरीर नाही आहे म्हणून. आणि आत्मा शरीर सोडल्यानंतर कृष्ण त्याची कशी काळजी घेतो ह्याबद्दल पण आपल्याला एक चांगला समज असा निर्माण होतो. तर आपण नवविधा भक्ती आपण ऐकलेली, राईट. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. तर प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूनी विचारलेलं आहे की बाबा तुला षंड आणि अमर्क्य त्याचे 2 गुरु असतात जे हिरण्यकशिपूंनी नेमून दिलेले असतात. तर हिरण्यकशिपूंनी ह्या दोघांना सांगितलेलं असतं की तू त्याला फक्त हेच शिकवायचं की मी सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. म्हणजे हिरण्यकशिपू सांगतो की तो सगळ्यात ग्रेटेस्ट आहे असं शिकवायचं. तर षंड आणि अमर्क्य त्याला तसं शिकवायचा प्रयत्न करतात, पण प्रल्हाद महाराजांना ऑलरेडी नारद मुनींकडनं ज्ञान मिळालेलं असतं, त्यामुळे ते असं खोटं असं ज्ञान घेतच नाहीत त्यांच्याकडनं. तर एक दिवशी हिरण्यकशिपू त्यांना प्रल्हाद महाराजांना बोलवतो, मांडीवरती बसवतो आणि विचारतो की बाबा तू काय शिकला म्हणून. त्यावेळी हा श्लोक ते बोलतात, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. की हे 9 भक्तीचे अंग आहेत. हे विष्णूचीच भक्ती करण्याकरता ह्यांचा वापर आपण करतो म्हणून केले पाहिजेत वगैरे. तर ते ऐकल्यावरती ते एवढे चिडतात की बाबा मी ज्या विष्णूपासनं प्रल्हादांना लांब ठेवायचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल ह्यांना जास्ती माहिती मिळते. आणि मग त्यांना असं वाटतं की हे षंड आणि अमर्क्य त्याला ही माहिती देत आहेत म्हणून तो त्यांना चिडतो त्यांच्यावरती. आणि मग नंतर ती पुढे ती कथा पुढे चालत जाते. तर हे जे भक्तीचे 9 अंग आहेत
ह्याच्यामध्ये अशी एक आपली एक निष्ठा निर्माण झाली पाहिजे जी आपल्याला अगदी लोअर लेवलपासून हायेस्ट लेवलवरती नेते. तर श्रवणम आणि कीर्तनम हे सगळ्यात सुरुवातीला होतं. आपण कृष्णाबद्दल आधी थोडं ऐकतो, हां, नंतर मग आपल्याला ते आवडायला लागतं, मग आपण कृष्णाबद्दल बोलायला लागतो, मग नंतर कृष्णाचं एकसारखं स्मरण होत राहतं आपल्याला. मग कृष्णाचे पादसेवन म्हणजे आपलं त्याचं पूर्ण त्याचे शरीराचं सेवा करायला मिळते. मग नंतर पूजा करायला मिळते, अर्चनम, प्रार्थना करतो आपण कृष्णाकडे. कृष्णाने दिलेलं काही इन्स्ट्रक्शन्स असतात तर ती आज्ञा आपण पाळतो. कृष्णाबरोबर मैत्री निर्माण होते आणि नंतर मग कृष्णाला आपण सर्व काही आपलं अर्पण करतो. तर ही ती स्टेजेस असतात. तर ह्या स्टेजेस थ्रू आपण हळूहळू जातो. तर कृष्णाने आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की जे मी तुला आता ज्ञान देणार आहे, हे ज्ञान तू असं वापरून तू ह्या सगळ्या स्टेजेस थ्रू जाऊन मला तू प्राप्त करू शकशील. म्हणून आपली चेतना संपूर्णपणे कृष्णमय अशी होऊ शकते. आपली चेतना अशी इतकी छान अशी उन्नती होते ह्या अध्याय व्यवस्थित शिकल्यानंतर की आपल्याला शरीराबद्दल आकर्षण कमी कमी होत राहतं आणि कृष्णाबद्दल आकर्षण आपल्याला जास्ती होत राहतं. आपलं हृदयाचं शुद्धीकरण पण चांगलं होतं आपल्याला. आपल्या भौतिक इच्छा असतात त्या कमी कमी व्हायला लागतात. आपले जे कृष्णाप्रती किंवा भक्तांप्रती किंवा जे आपले गैरसमज असतात ते दूर होतात. आपल्या मनामध्ये एक अपवित्रता असते, ती हळूहळू कमी कमी होते. आणि नंतर आपल्याला कृष्णाचा साक्षात्कार व्हायला पण चालू होतो. तुम्हाला म्हणजे असं जाणवेल की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधी कृष्णाचा विचार येतो मनामध्ये आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला आठवतात. ह्या स्टेजला आपण पोहोचू शकू. हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये कृष्णाने जे शिकवलंय त्याचं आपण पालन केल्यावरती. ओके, तर कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत? नाही प्रभू. बरं, ठीक आहे. तर आता आपण जरा गुह्यतमम ह्या शब्दाचा अर्थ बघून घेऊया. तर गुह्य आधी सीमा माताजी बोलल्याप्रमाणे कॉन्फिडेन्शियल, गोपनीय हे ज्ञान आहे. ओके, आणि तमम ह्या शब्दाचा अर्थ पण बघून घेऊया आपण. तर 3 लेवल्स आहेत ह्याच्यामध्ये. गुह्य म्हणजे गोपनीय, गुह्यतर म्हणजे अधिक गोपनीय आणि गुह्यतमम म्हणजे सर्वात गोपनीय. म्हणून कृष्णाने इथे गुह्यतमम हा शब्द वापरलाय. आणि आपण जी भगवद्गीतेची शिकलोय आपण ना, त्याच्यामध्ये सुद्धा लेवल्स आहेत. तर गुह्य म्हणजे काय आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने आपल्याला 2-3 मूलभूत अशा गोष्टींबद्दल माहिती दिली. शरीर काय आहे, आत्मा काय आहे, ह्या दोघांमध्ये फरक काय आहे. नंतर ह्याला कृष्ण बोलतोय की आत्मज्ञान म्हटलं जातं ह्याला. ह्या आत्मज्ञानाला कृष्ण गोपनीय असं म्हणतो. ओके, ते गोपनीय का आहे, कारण भौतिक जे आपले जे समज असतात ना की मी शरीर आहे, हे घर माझं आहे, ही गाडी, बायको, नवरा, मुलं, जॉब वगैरे हे सगळं, बँक बॅलन्स वगैरे, ह्या माझ्या गोष्टी आहेत. ह्यांना असं पकडून ठेवलं पाहिजे आणि अजून 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 मिळवायला पाहिजे. आणि हे मिळवण्याकरता आपण काही चुकीच्या मार्गांचा अवलंब केला तरी चालेल वगैरे, हे जे गैरसमज असतात ना, ह्या गैरसमजातून आपल्याला हे ज्ञान मुक्त करतं. आता त्याला गोपनीय असं का म्हटलेलं आहे की हे ज्ञान भरपूरशा लोकांकडे अवेलेबल नाही आहे आणि त्यांना इंटरेस्टसुद्धा नसतो हे ज्ञान मिळवण्याकरता. त्यामुळे आज जर का तुम्ही कोणाला विचारलं की बाबा तुम्हाला भगवद्गीता शिकायला आवडेल का, तर मेजॉरिटी लोक बोलणार नाही, आम्हाला वेळ नाही आहे किंवा आम्हाला इंटरेस्ट नाही आहे किंवा काही नवीन कारण देतील ते. तर त्यामुळे काय होतंय की हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहे. त्यामुळे जरी सुद्धा करोडो प्रती भगवद्गीतेच्या वितरण झालं जरी असलं तरी सुद्धा
हे ज्ञान मेजॉरिटी लोकांकडे नाही आहे, त्यामुळे ते गोपनीय असं आहे. आणि ह्याचं एक्झाम्पल आपण अजून एक घेऊ शकतो की समजा तुमच्याकडे एका कोणत्या तरी कंट्रीच्या गव्हर्मेंटच्या सिक्रेट्स असलेली एक फाईल मिळाली तुम्हाला, पण ती फाईल अशा लँग्वेजमध्ये आहे जी तुम्हाला समजतच नाही. समजा से फॉर एक्झाम्पल चायनीज किंवा जॅपनीज किंवा कोरियन लँग्वेज असेल, अशा लँग्वेजमध्ये ती सगळ्या सिक्रेट्स लिहिलेल्या आहेत. तर तुम्ही ते कसं वाचणार आणि तुम्हाला कसं समजणार ते? तर म्हणजे काय झालं की ज्ञान आहे तुमच्या समोर, पण तुम्हाला ते समजतच नाही आहे. तर अशा करता त्याला आपण बोलू शकतो ते गोपनीय ज्ञान आहे, अजून तुम्हाला समजलेलं नाही, अजून तुमच्यापर्यंत ते पोचलं नाही आहे. तर कृष्ण ह्याला गोपनीय ह्याच कारणाकरता म्हणतोय की असं नाही आहे की ते अवेलेबल नाही होणारे लोकांना म्हणून. ते अवेलेबल आहे, पण लोकांना ते समजत नाही, लोकांना ते ॲक्सेप्ट होत नाही, त्यांना ते करत नाही ॲक्सेप्ट ते. तर म्हणून त्याला कृष्ण इथे गोपनीय असं म्हणतो इकडे. तर हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते आपल्याला इंद्रिय सुखाच्या पलीकडे घेऊन जातं. भौतिकवादी जे आपले ॲक्शन्स असतात त्याच्या पलीकडे घेऊन जातं आपल्याला, म्हणून त्याला गोपनीय आणि आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. नंतर आहे गुह्यतर म्हणजे अधिक गोपनीय. आता इथे काय असं आहे की मी आत्मा नाही, अरे मी आत्मा आहे, शरीर नाही, हे मला कळलं, पण म्हणून मी करू काय त्याबद्दल? तर मग कृष्ण कोण आहे हे आपल्याला समजतं, कृष्णाशी आपलं नातं काय आहे ते आपण समजतं, आणि त्या नात्याकरता आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला समजतं. आणि इथे परमात्माबद्दल पण आपल्याला कळतं. एक मिनिट. तर इकडे हे अधिक गुह्यतर ज्ञानमध्ये आपल्याला परमात्म्याबद्दल पण कळतं, नंतर परमेश्वराबद्दल, त्यांच्या शक्तीबद्दल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला कळतं आपल्याला. आणि जे गुह्यतमम जे ज्ञान आहे ते आपल्याला भक्तीबरोबर जास्ती इंट्रोड्यूस करतं आपल्याला. भगवंतांच्या बद्दल जास्ती वर्णन केलं जातं, भगवंतांच्या क्वालिटीजबद्दल वर्णन केलं जातं, त्याचं जे वैयक्तिक असं जे रूप आहे, पर्सनल फॉर्म जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल अशी माहिती मिळते आपल्याला. आणि हे भक्तियोगाचं हे सार आहे. हे म्हणजे असं नाही आहे की बाबा फक्त वरवरच्या लेवलवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आणि सोडून टाकलंय, तसं नाही आहे ते. तर म्हणून हे सगळ्या ज्ञानांचं सार असं भक्तियोग, आणि भक्तियोगाचं सार हे भगवंतांबद्दल माहिती ही आपल्याला आता ह्या अध्यायामध्ये मिळणार आहे आपल्याला. आणि म्हणून 9व्या अध्यायाला सर्वात गोपनीय असं कृष्ण इथे म्हणतोय तो इकडे. ओके. तर तो नुसती अशी एक कोणती अशी संकल्पना मांडत नाही आहे, तर तो विज्ञान पण आपल्याला देतोय. म्हणजे हे ज्ञान आपण प्रॅक्टिकली कसं अप्लाय करू हे सुद्धा आपल्याला सांगतोय तो. म्हणजे एका मॅच्युरिटीच्या स्टेजला आणून सोडतंय हे ज्ञान, म्हणून त्याला सर्वात गोपनीय असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे की भक्तियोग जो आहे हा एक डायरेक्ट मार्ग आहे. तो आपल्याला बोलत नाही की बाबा तुम्ही कर्मकांडापासून, कर्मयोगापासून, ज्ञानयोगापासून, ध्यानयोगापासून नंतर तुम्ही माझ्याकडे या म्हणून. तो कृष्ण डायरेक्ट सांगतोय तू हा भक्तीचा मार्ग आहे, हा असा मार्ग आहे, तूही भक्ती कर आणि डायरेक्टली माझ्याकडे ये. कुठल्याही इनडायरेक्ट पद्धतीने कृष्ण आपल्याला बोलवत नाही आहे त्याच्याकडे. पण गंमत अशी आहे की हे सगळ्यांना समजत नाही आहे. आणि बऱ्याच लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही. त्याच्यामध्ये डिफिकल्टीज आहेत. भक्तियोग काय तसा सिम्पल नाही आहे, पण त्याच्यात डिफिकल्टीज ज्या आहेत तर कृष्ण आपल्याला मदत करतो त्या ॲड्रेस करण्यामध्ये. आणि कम्पेअर्ड टू ज्ञानयोग आणि ध्यानयोग, भक्तियोगातल्या मार्गातल्या डिफिकल्टीज खूप कमी आहेत. पण हा भक्तीचा मार्ग अवलंबण्याकरता आणि अप्लाय करण्याकरता एक
स्वभावाची आवश्यकता आहे, ज्याच्याकरता कृष्ण बोलतो अनसूयवे बोलतो, आणि ते असणं खूप आवश्यकता आहे. आणि ते त्या स्टेजला पोचण्याकरता भरपूर भरपूर वेळ लागतो. अर्जुनाकडे ती स्टेज, अर्जुन त्या स्टेजला पोहोचलेला, आणि म्हणून चौथ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात कृष्ण बोलला आहे ना, भक्तो सीमे सखा चेती रहस्यम हेतदुत्तमम. तू माझा भक्त पण आहे, सखा पण आहे, म्हणून मी तुला हे ज्ञान देतोय. तर भक्त असणं म्हणजे कृष्णाबद्दल कोणतीही असूया न बाळगणं. तर अनसूया, ओके, अनसूयवे ह्या शब्दाचा आपण अर्थ बघूया. असूया म्हणजे मत्सर. तर जो मत्सरी नाही, अमत्सरी आहे तो म्हणजे अनसूयवे. आणि तो कोणत्याही प्रकारचा दोषदृष्टी ठेवत नाही. बाबा कृष्ण काळा आहे रे तुमचा, मग तो कसा देव असू शकतो, देव काळा कसा असेल, काही ना काहीतरी कारण काढायचं, आणि सेन्स असो नाही तर नसो, पण काहीतरी फॉल्ट फाइंड आउट करायचं. जेव्हा कृष्ण बोलतोय 4थ्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये, जन्मकर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. म्हणजे काय, तर माझे जे जन्म म्हणजे माझा जो अवतार आहे, आणि माझ्या ज्या लीला आहेत, ज्याला आपण कर्म म्हणून म्हणतो, ते ह्या सगळ्या दिव्य आहेत. ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये भौतिक एक अंशसुद्धा भौतिक नाही आहेत ह्या. पण ह्या ज्या व्यक्तीला समजतात त्याला कधी पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. तर जेव्हा तो बोलतोय की माझ्यामध्ये, माझ्या ना अवतारामध्ये ना माझ्या लीलांमध्ये कोणतीही भौतिक अशी गोष्ट नाही आहे, सगळ्या दिव्य आहेत म्हणून, तर तुम्ही नंतर कसं बोलताय की कृष्ण तुमचा 16,000 बायकांबरोबर नाचला. अहो, तुमची दृष्टी खराब आहे म्हणून तुम्हाला त्या बायकांना म्हणजे असं शरीराच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे बघताय, म्हणून कृष्णाला सुद्धा तुम्ही तुमच्या शरीराच्या दृष्टीने बघताय. तुम्हाला असं वाटतं की शरीर सुखासाठी कृष्णाने एवढी लग्न केली म्हणून. तुम्हाला त्यातलं दिव्य काय आहे हे समजत नाही आहे. हा कृष्णाचा दोष नाही आहे, हा दोष तुमच्या दृष्टीचा आहे, हे तुम्हाला समजत नाही आहे. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला कृष्णाबद्दल मत्सर असेल, तर त्या मत्सरामुळे त्याला अजून नवीन नवीन असे कृष्णामध्ये दोष दिसायला लागतात, आणि त्या दोषांमुळे तो कृष्णापासून अजून लांब जात होतो. तर म्हणून इथे कृष्ण बोलतोय की अनसूयवे म्हणजे दोषदृष्टी न ठेवणारा, किंवा टीका न करणारा, किंवा असं कोणत्या निकृष्ट अशा भावना न ठेवणं कृष्णाबद्दल वगैरे. तर असा हृदयाची जी व्यक्ती असते ती कृष्णापर्यंत पोहोचू शकते. आणि हे जे ज्ञान जे कृष्णाने ह्या अध्यायामध्ये दिलंय, भगवद्गीतामध्ये दिलंय, ते समजू शकते आणि भक्त बनू शकते कृष्णाची. तर इकडे अर्जुनाचं एक वर्णन सुद्धा करतोय कृष्ण की बाबा एका भक्तामध्ये ह्या क्वालिटीज हव्यात, ही कृष्णाने एक रिक्वायरमेंट म्हणून दिली म्हणून ठीक आहे. पण तो अर्जुनाला बोलते की मी हे ज्ञान तुला देतोय कारण तू माझ्याबद्दल अनसूया ठेवत नाही, म्हणजे असूया ठेवत नाही, मत्सर ठेवत नाही. म्हणजे इथे अर्जुनाची बद्दल एक आपल्याला क्वालिटी कळून येते की अर्जुन पूर्णपणे मत्सर रहित आहे, कम्प्लिटली अमत्सरी आहे व्यक्ती, आणि म्हणून तो पात्र ठरतोय हे ज्ञान मिळवण्याकरता. आणि अनसूया ही जी आहे ना, आपल्याला म्हणजे असं एक बाह्य असं ही कॅरेक्टरिस्टिक नाही आहे, ही एक आंतरिक असं कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे एखादी व्यक्ती दिसायला अगदी छान टिळक वगैरे लावलेला असेल, धोती घातलेली असेल, हातात जपमाळा वगैरे असेल वगैरे, पण तरीसुद्धा त्याला कृष्णाबद्दल एक मत्सर असू शकतो की बाबा कृष्णाकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे काहीच नाही. अरे बाबा कृष्णाकडे सगळ्या गोष्टी कृष्णाला आधी अर्पण केल्या जातात, मला खायला मिळत नाही, असे काहीही विचार येऊ शकतात त्याच्या मनामध्ये. त्यामुळे आणि एखादी व्यक्ती असं असू शकते की दिसायला तो अजिबात कोणत्याही अँगलनी भक्त दिसत नाही आहे,
पण त्याचं कृष्णावरती भरपूर प्रेम आहे आणि सगळंच्या सगळं तो कृष्णाला आधी अर्पण करतोय. त्यामुळे अनसूया ही एक आंतरिक गोष्ट आहे, बाह्य गोष्ट नाही आहे ती. त्यामुळे आध्यात्मिक जी पात्रता आहे ही आपली भौतिक बुद्धी किती चांगली आहे, विद्वत्ता किती चांगली आहे, किती चांगला तप केला आहे मी, किंवा सामाजिकरित्या मी किती मोठ्या स्थानावरती आहे, ह्या बेसिसवरती आपली आध्यात्मिक पात्रता ठरत नाही. आपली आध्यात्मिक पात्रता आपल्या कृष्णाच्या प्रती आपली कशी वृत्ती आहे आणि ती किती शुद्ध आहे त्याच्या बेसिसवरती आपली आध्यात्मिक पात्रता ठरते. आणि म्हणूनच कृष्णाला अशी व्यक्ती पसंत आहे जी अमत्सरी आहे आणि त्या कृष्णाने जे काही सांगितलेलं आहे त्याला अजिबात कॉन्टेस्ट न करता 100% परफेक्ट असं नॉलेज म्हणून एक्सेप्ट करणं, त्या व्यक्ती तीच व्यक्ती खरी एलिजिबल ठरते असं ज्ञान मिळवण्याकरता. आणि भक्ती आणि मत्सर हे कधीही एकत्र जाऊ शकत नाही. मला माझ्या आईप्रती भरपूर प्रेम आहे पण मी माझ्या आईचा मत्सर करतो, हे शक्य नाही आहे, हे बरोबरच नाही आहे. मला माझा मुलगा खूप आवडतो पण मला माझ्या मुलाचा मत्सर आहे, असं हे शक्य नाही आहे. त्यामुळे प्रेम, भक्ती आणि मत्सर हे कधी एकत्र जाऊच शकत नाहीत. मला कृष्ण संपूर्णपणे आवडतो किंवा मला कृष्णाचा मत्सर आहे, ह्या दोन गोष्टी खऱ्या असू शकतात. तिसरी गोष्ट खरी असू शकत नाही की भक्ती आणि मत्सर एकत्र आहे असं. आपण ह्या गोष्टीबद्दल तसं आता बोललोय पण दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी बघून घेऊया ह्याच्यामध्ये, की कृष्णाला समजून घेण्यामध्ये किंवा भगवद्गीता समजून घेण्यामध्ये, भगवद्गीतेचा अभ्यास करण्यामध्ये आणि भक्ती करण्यामध्ये म्हणजे मत्सर का नसला पाहिजे, ते अनिवार्य का आहे, अमत्सरी असणं अनिवार्य का आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे भगवानांनी भगवद्गीता सांगितलंय, परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता बोलले आहे. त्यामुळे ते एक दैवी प्रकटीकरण आहे. ते असं नाही भौतिक असं नाही आहे की मी तुमच्यासमोर बसलो आणि काय असल्या चार गोष्टी पॉलिटिकल किंवा स्पोर्ट्स किंवा इकॉनॉमिक्स रिलेटेड बोलल्या, तर तसं नाही आहे. ते दैवी प्रकटीकरण आहे आणि त्याचा एक हेतू आहे त्यामध्ये. त्याच्याबद्दल आपण हे ज्ञान मिळाल्यावरती चिंतन केलं पाहिजे आणि आपण त्याचा आध्यात्मिक प्रगतीकरता वापर केला पाहिजे. तर आता जर का मत्सर असेल कृष्णाबद्दल आपल्याला, तर आपल्याला कधी आपण कृष्णाचं ज्ञानावरती आपल्याला विश्वासच बसणार नाही. आणि मत्सर नसलं की आपलं एक नम्रपणा येतो आपल्या वागण्यामध्ये. आणि ज्यावेळी म्हणजे आपण अशी एक भावना असते की कृष्णाने सांगितलेलं प्रत्येक गोष्ट खरी आहे, परफेक्ट आहे, हे आपल्याला एक्सेप्ट करायला सिम्पल जातं. नाहीतर कधी कधी काय होतं की आपल्याला जर वाटलं की बाबा मला कृष्णापेक्षा जास्ती ज्ञान आहे, बऱ्याच वेळा असं लोकांना ही समज निर्माण होते की कृष्णाने 100 गोष्टी सांगितल्यात भगवद्गीतामध्ये, त्यातला मी 70-80 एक्सेप्ट करतो पण 10-15-20 मी एक्सेप्ट नाही करणार. का? तर मला पटत नाही. मग आता तुम्हाला जर पटत नाही एखादी गोष्ट, तर त्याचा अर्थ हा नाही की कृष्णाने जे सांगितलंय ते चुकीचं आहे. तुमचं ज्ञान एवढं आहे की तुम्हाला कृष्णाने सांगितलेली गोष्ट समजत नाही आहे, ज्यामुळे तुम्ही एक्सेप्ट करत नाही. तर तुमची समज कमी ह्याचा अर्थ हा नाही की कृष्णाने दिलेलं ज्ञान चुकीचं आहे म्हणून. त्यामुळे आपलं जे कृष्णाप्रती जेवढा मत्सर जास्ती, तेवढं कृष्णाने दिलेलं इन्स्ट्रक्शन ज्ञान जे आहे त्याचा एक्सेप्टन्स कमी कमी होत जातो. त्यामुळे कृष्ण जर का समजायचा असेल किंवा भक्ती जर करायची असेल किंवा भगवद्गीता समजायची असेल, तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जाऊन आपल्याला कृष्णाबद्दल पूर्ण माहिती मिळवणं आवश्यक आहे. आणि ते तेव्हाच पॉसिबल आहे जर का आपण मत्सर नसेल तर आपल्याला. बरं, आता अजून एक काय होतं ह्याच्यामध्ये की मत्सर असला ना की आपल्याला
नुसतं आपण रिजेक्ट करत नाही, तर आपण चुकीचा अर्थसुद्धा लावू शकतो. आणि ह्याचा इलॅबोरेशन जे आहे ना, ते कृष्णाने 11व्या श्लोकात केलेलं आहे, जिकडे तो बोलतो अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम. तर 3 शब्द आहेत जे आपण समजले पाहिजेत. जानंती म्हणजे खरं काय आहे ते जाणणं. अजानंती म्हणजे खरं काय आहे ते न जाणणं. आणि अवजानंती म्हणजे विरुद्धार्थी जाणणं. हं? तर समजा एखाद्या व्यक्तीला माझं नाव माहिती नसेल, तर आपण त्याला अजानंती असं म्हणू. आणि एखाद्या व्यक्तीला माझं नाव माहीत आहे, तर आपण त्याला जानंती, तो जाणतो माझं नाव, असं म्हणू शकतो. पण समजा एखाद्या व्यक्तीने बोलला की नाही, तुमचं नाव अमुक नाही पण तमुक आहे, आणि मला तो तमुक म्हणूनच समजायला लागला, तर आपण त्याला अवजानंती असं म्हणू शकतो की बाबा त्याचं ज्ञान नुसतं नाहीच असं नाही, पण ते ज्ञान चुकीचं आहे. तर होतं काय की समजा कृष्ण इथे बोलतोय की मी भगवान आहे, परमपुरुषोत्तम भगवान आहे, तर आपण समजा एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की कृष्ण परमपुरुषोत्तम भगवान आहे, तर तो जानंतीच्या कॅटेगरीमध्ये येईल. एखाद्या व्यक्तीला माहीत नाही आहे की कृष्ण परमपुरुषोत्तम भगवान नाही आहे, त्याला जर हे माहिती नाही आहे, तर तो अजानंतीच्या कॅटेगरीमध्ये येईल. पण एखाद्या व्यक्तीला असं कळलं की नाही, कृष्ण नाही, तमुक एक देव, गणपती किंवा ब्रह्मा किंवा शंकर किंवा दुर्गा माता, त्यांना जर का तो सर्वोत्तम असं मानलं त्यांनी, आणि कृष्णाला त्यांनी ऑर्डिनरी मानलं, तर तो अवजानंतीच्या कॅटेगरीमध्ये येतो. तर हे सगळं सांगायचं कारण काय की जेवढा आपला मत्सर जास्ती कृष्णाप्रती, तेवढं आपल्याला त्याच्याबद्दल चुकीची माहिती मिळते. म्हणजे खरी माहिती न मिळणं, त्याचा ड्रॉबॅक जो आहे, त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम म्हणजे चुकीची माहिती मिळणं, आणि हे मत्सरामुळे होत आहे. तर इथे कृष्ण म्हणून बोलतोय की बाबा मी जी तुला आता माहिती देतोय, त्याचा चुकीचा अर्थ जर का तू लावणार, कोणी लावला, तर त्याला तो अधोगतीच्या मार्गावरती जाऊ शकतो. म्हणून मत्सरी जी लोक असतात ना, त्यांना शक्यतो आपण कृष्णाबद्दल उपदेश करू नाही. त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टींद्वारे त्यांचं आपण लेवल थोडी वरती आणायची असते, ज्याच्यामुळे त्यांना एक्सेप्टन्स टुवर्ड्स कृष्णा हा वाढू शकतो, आणि मग कृष्णाप्रती जास्ती आपण त्यांना डिटेलमध्ये माहिती देऊ शकतो. कारण एखादी मत्सरी अशी व्यक्ती असली, तर ते काय होतं की त्याला ऑलरेडी कृष्ण आवडत नाही आहे. त्याची समज चुकीची आहे म्हणून त्याला कृष्ण आवडत नाही, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून तुम्ही कृष्णाबद्दल त्याला माहिती देत राहिलात, आणि त्याचा मत्सर जर का वाढायला लागला, तर त्याला कृष्णापासनं अजून लांब ढकलण्यामध्ये तुम्ही कारणीभूत ठरताय. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची लेवल ओळखून त्याला उपदेश करणं हे इम्पॉर्टंट बनतं. जर का तुम्हाला जाणवत आहे की कृष्णाबद्दल सांगितल्यामुळे कृष्णाप्रती त्या व्यक्तीचा मत्सर वाढतोय, तर मग स्टॉप करायचं तिकडे. मग त्याला छोट्या छोट्या फिलॉसॉफिकल गोष्टी सांगून हळूहळू त्याची लेवल वाढवणं, आणि मत्सर कमी झाल्यावरती मग त्याला डिटेलमध्ये कृष्णाबद्दल माहिती देणं, हा एक चांगला प्रकार असू शकतो. आणि म्हणून कृष्णसुद्धा स्वतःला जो प्रकट करतो ना, तो अशा पद्धतीने प्रकट करतो की आपला मत्सर कृष्णाप्रती वाढणार नाही, प्रेम निर्माण होईल, अशा पद्धतीने प्रकट करतो. आणि जर का त्याला वाटतंय की बाबा नाही, ही व्यक्ती बरोबर नाही आहे, चुकीचा गैरसमज काढते माझ्याबद्दल, ओके, मत्सर त्याचा मध्ये येतोय, ज्ञानाच्या आणि त्याच्यामध्ये येतोय, तर मग तो स्वतःबद्दल त्याला कमी प्रकट करतो. म्हणून तुम्हाला मी मागे सांगितलं असेल ना, एक समजा एक कुंपणाची एक भिंत आहे, त्या भिंतीवरती एखादी व्यक्ती चालते, तर तो बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतोय ती व्यक्ती,
पण असं होऊ शकतं की त्याचा तोल जाऊ शकतो आणि तोल गेल्यावरती तो किंवा लेफ्ट साईडला पडू शकतो किंवा राईट साईडला पडू शकतो. बरोबर. तर भक्तीच्या मार्गावरती पण असंच होतं की आपण भक्ती करत असतो, पण काही आपण चुकीची गोष्टी करतो. कधी कधी वैष्णवांचा अपमान करतो, तिरस्कार करतो, कधी कधी कृष्णाचा आपण अवहेलना करतो कृष्णाची, किंवा कृष्णाप्रती आपला एक मत्सर असतो आपल्यामध्ये. तर त्यामुळे कृष्ण काय करतो, आपल्याला ना असा एक छोटासा असा एक धक्का देतो, ज्यामुळे आपण पलीकडच्या बाजूला पडतो, कृष्णाच्या पेक्षा लांब जातो आपण. आणि मग नंतर आपल्याला काही त्रास वगैरे सहन करावा लागतो आणि त्यानंतर मग कृष्ण परत आपल्याकडे घेऊन येतो त्याला. आणि ह्याला सगळ्यात मोठी कारणीभूत अशी गोष्ट असते, जो मत्सर असतो आपल्याला कृष्णाप्रती. आणि त्या मत्सरामुळे कृष्ण आपल्याला हळूहळू हळूहळू लांब ढकलतो. कधी कधी असं होतं ना, आपण भगवद्गीतेच्या क्लासला बसलोय किंवा कृष्णाप्रती काही ऐकत बसलोय, पण आपल्याला समजत नाही त्याबद्दल काही. तर हे सुद्धा तेच असतं कारण, की कृष्ण बोलतोय की नाही, तुझं जोपर्यंत हृदय परिवर्तन होत नाही माझ्याप्रती, तोपर्यंत मी तुला हे ज्ञान जास्ती डिटेलमध्ये देणार नाही तुला. त्यामुळे काही गोष्ट आपल्याला समजत नाही आपल्याला. त्यामुळे भगवानांचा जर भक्त बनायचा असेल, त्यांनी जी दिलेली शिकवण आहे, भगवद्गीता आहे, त्याचा चांगला विद्यार्थी बनायचा असेल, आणि जर का ती शिकवण जी आहे ती आपल्या जीवनात प्रॉपरली आणायची असेल, तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे हा मत्सर बाजूला काढला पाहिजे. आणि जेवढं आपलं चांगलं चॅन्टिंग होईल, जेवढ्या चांगल्या क्वालिटीचं चॅन्टिंग होईल, तेवढा मत्सर आपल्यातनं दूर 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 होत जाईल. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही आपण गोष्टींबद्दल बोललो, की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत भक्तीमधले, त्या सगळ्या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे, हरे कृष्ण महामंत्रचा जप अतिशय चांगल्या पद्धतीने करणं. जेवढं शक्य तेवढं तुम्ही कृष्णासमोर बसा, अतिशय मन लावून तुम्ही कृष्णाचं स्मरण करा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. तेवढं तुमचं हृदयाचं शुद्धीकरण होईल, तेवढं तुमचा मत्सर कमी होईल, तेवढे तुम्ही प्रती जास्ती तुम्ही चांगलं प्रेम करू शकाल तुम्ही. हरे कृष्ण. Hare Krishna